झाल्याचं समजतं. नक्की काय प्रकार घडलेला इथं? 2:14 जब्बार शेटकडं जे फायब्रेशन दुकान आहे त्या ठिकाणी ब्लॅक कलरच्या गाडीवर 2 व्हीलरवरती चोर आला होता. तिथून त्यांनी आतमध्ये एंट्री केली. आमच्या गोळीतून जो ऍक्सेस आहे त्या ऍक्सेसमध्ये थोडं जोरात बोला जरा. ऍक्सेस जे केलं गोळीमधून ऍक्सेस केलं आणि ऍक्सेसमध्ये गोळीतून किचनच्या पत्रा खोलून किचनमध्ये एंट्री करून दोन्ही दरवाजे तोडून परमिट रूम आणि बिअर शॉपीमधून कॅश आणि काही लिकरच्या बॉटल्स चोरी करून गेल्या. त्या सगळ्या डिटेल्स आम्ही फुटेजमध्ये दिलेल्या आहेत. फुटेज सगळ्या पोलीस स्टेशनला प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि FIR दाखल झालेली. चोरीमध्ये 2,91,079 रुपये कॅश चोरीला गेली. RSचा 2 लिटरचा एक खंबा, RSचे हाफ.2, ब्लॅक डॉगच्या 6 निप आणि एक कस्टमरचा मोबाईल आहे जो अँड्रॉइड मोबाईल आहे. कंपनी कोणती माहीत नाही पण कस्टमरने ठेवून गेला होता तो अँड्रॉइड मोबाईल आहे. असं हे चोरीला गेले सगळं. साधारणतः 2:14 तो कॅम्पसमध्ये घुसलाय आणि 4:10 तो बाहेर आऊट झालाय. जाताना तो शिवाजी पुतळ्याच्या रोडला म्हणजे थोडक्यात बारकडून नवीन स्टँडकडे तो त्याची गाडी गेलेली आहे. पॅशन असावी ब्लॅक कलरची, कारण जब्बार शेटच्या फुटेजमध्ये एवढं काही क्लिअर दिसत नाहीये. पण माहितीतला कोणीतरी असावा जेणेकरून त्यांनी आम्हाला 12:30 वाजता एक अज्ञात व्यक्ती दिसला होता रोडच्या त्या साईडला 11:30-12च्या दरम्यान. पण आम्ही काही तेवढं लक्ष दिलं नाही आणि नंतर त्यांनी हे सगळ्या गोष्ट केलेल्या आहे. सगळी माहिती आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. FIRची नोंद झालेली आहे आणि जुन्नर पोलीस स्टेशनने येऊन या ठिकाणी पंचनामा केलाय, स्पॉट पंचनामा. आणि आता काही वेळातच फिंगरप्रिंटसाठी आणि डॉग स्क्वॉड येणार आहे. ते ह्या गोष्टी सगळी चौकशी करणार आहे. आपल्यावर या चोरीबद्दल आपल्याला कोणावर संशय आहे का? संशय कोणावर घेणार आहे, कारण तो जो चोर तुम्ही जी अज्ञात व्यक्ती पाहिली होती ते तुमच्याकडून अगोदर निदर्शन नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.